भाऊला आम्ही 3:40 पिकअप करतोय. यानंतर भाऊ आमची आता यात्रा चालू झालेली आहे. आम्ही 4 चक्क्याच्या पायामध्ये बसलेला आहे. माझ्या बरोबर माझे जुने मित्र आहे सर्व. हे मग उडी मारून नको माडक्या. हे पडशीला. हे आमची मंडळी खूप हॅपी आहे. आता कसं वाटतंय? हे रविभाऊ मिनरल भट जी 4 तासानंतर हर हर भीमाशंकर महादेवाच्या दर्शनाला आलो होतो, पण ही गर्दी बघा. नदीचं उगमस्थान आहे. हे आमचं शॉर्टकट दर्शन आहे. गोविंदा बोलो हरी गोपाल. भीमाशंकरचं मंदिर आहे आणि याच रस्त्यानं पाठीमागच्या साईडने यायचा. इथं गुप्त भीमा आहे. तसेच राहिले हा, तर त्यांची बायको त्याला त्रास देत नाही. या ते गुप्त भीमा. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर पहिलं ते सबस्क्राईब करा, बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन माली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. तेच ठरवून आम्ही भीमाशंकर इथं जायचं ठरवलंय, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला. तर माझ्याबरोबर आहे ते रवी भाऊ नेहमीप्रमाणे, इकडं उमेश पाटील, देवदास पाटील आणि आणखी आपले मच्छिंद्र भाऊ आणि संदीप पाटील पण आहेत. तर आत्ता आपण निघालो मुक्काम पोस्ट पिंपलनेरवरून. हे आमचे 5वे मेंबर मच्छिंद्र गायकवाड नेहमीप्रमाणे. जय श्रीराम. मच्छिंद्र भाऊला आम्ही 3:40 पिकअप करतोय. यांना आम्ही टायमिंग दिलं तर सकाळी 3 वाजता, पण आता 3:40 झाले. 40 मिनिटं लेट आहोत आम्ही. इथं आपल्या गाडीला फ्यूल देतोय CNG. जय श्रीराम. आता आमचे 5वे आणि 6वे सदस्य मच्छिंद्र गायकवाड आणि संदीप पाटील मंडळाचे अध्यक्ष यांना पण आता आम्ही पिकअप केलंय. आता आम्ही चाललोय कल्याणवरनं. आता आम्ही मुरबाडवरनं जाणार आहे. मुरबाड म्हशावरनं खांडस, बदलापूर खांडसला, आणि खांडसवरनं आमची पदयात्रा चालू होणार आहे भीमाशंकरसाठी. महादेव महादेव. ओम नमो शिवाय. ओम नमः शिवाय. आता आम्ही म्हशाला खामलिंगेश्वर देवाच्या दर्शनासाठी आलोय, पण सकाळ सकाळी 5:36 झाल्यात, पण इथं लॉक आहे. आता आम्ही बाहेरनं दर्शन घेतोय खामलिंगेश्वर देवस्थानचे. हर हर महादेव. खामलिंगेश्वर इथून आपण आता निघालेलो आहे. हा मच्छिंद्र भाऊ, काय बोलता? नमस्कार. आता माशाच्या मंदिरात निघाला आणि मोबाईल भेटला. आयफोन साठी नवीन आले. हा मच्छिंद्र भाऊ बोला. नमस्कार भाऊ, आमची आता यात्रा चालू झालेली आहे. आम्ही 4 चक्क्याच्या पायामध्ये बसलेला आहे. आमचे मित्र संदीप भाऊ आणि आमचे नवीन ड्रायव्हर रवी भाऊ आणि इथे बसलेले उमेश भाऊ, त्यांचा दांडी झालेली आहे आमच्याबद्दल. आणि देवदास भाऊंची बी रिक्षा 3 चाकाची त्यावी घरी लावलेली आहे. आणि हे नवीन भाऊ पण मोबाईल घेऊन फिरवतात. आणि आमच्याकडे लावा हा आम्ही मच्छिंद्र भाऊ. जय सद्गुरू. ओम साईराम. आम्ही आता म्हशाच्या जत्रेत गेलो होतो आणि येताना मला रोडवर मोबाईल भेटलेला आहे चांगला. बघा, चांगले कर्म कराल तर चांगला मोबाईल भेटेल. आयफोन ते मला भेटलेला आहे. आणि मोबाईल आहे जगन ठांगले त्यांचं मोबाईल आहे. जर तुमचा कोणी नावाचा असेल तर याच नंबरवर फोन आल्यावर तर तुमचा मोबाईल घरी पोचता होणार आहे. जय सद्गुरू. आता आम्ही खांडच्या पार्किंगला पोहोचलोय. काहीतरी 7 वाजल्यात. 7 वाजता आता खांडच्या पार्किंगला पोहोचलोय. हे उमेश भाऊ रेडी आहेत, इकडं संदीप भाऊ आहे, तिकडं मच्छिंद्र भाऊ आणि रवी भाऊ पण रेडी होतात, देवदास भाऊ पण आहेत रेडी. आता आम्ही ट्रेकिंगसाठी चालू करणार आहे. हा आहे भीमाशंकरचा पूर्ण डोंगर भाग आहे.
आणि हे पार्किंग आहे. ही एकच पार्किंग आहे. याच्या पुढेही पार्किंग आहेत पण त्या पण भरपूर फुल असतातच. इथं पार्किंगला गाडी लावल्यानंतर इथं तुम्हाला काठ्याही भेटतील. आणि हे भाऊ इथं पार्किंगचे आहेत. पर गाडी 100 रुपये. असं काही टायमाचं नाही ना. ठीक आहे, संध्याकाळपर्यंत येऊ आम्ही. हो हो. आता 7:07 झाल्यात. आता आम्ही भीमाशंकर ट्रेकिंगला चालू केलंय. आता माझ्याबरोबर कोण कोण आहे त्यांची पूर्ण तुम्हाला ओळख करून देतोय. आता माझ्याबरोबर माझे जुने मित्र आहेत सर्व. हे संदीप भाऊ आहेत, देवदास पाटील, मच्छिंद्र गायकवाड, हे रवी भाऊ आणि उमेश भाऊ माझ्याबरोबर पहिल्यांदाच आहे. आता बघूया त्यांना कसं वाटतं आमच्या बरोबर. हे बाकीचे सर्व जुने आहेत आहे. त्यांना एकदा आलं म्हणजे आमच्या जोडीला माणूस येतोच. हे मच्छिंद्र भाऊ तर जुनेच आहेत. लई गोड वाटते मला चला. करायची नाही ते. कसं माहितीये का, सुरुवात तर झाले, थोडासा यांना थकवा लागले राग काढतात मच्छिंद्र भाऊ आणि माझ्याकडे. तोंडा बघा यांची जरा. फक्त व्हिडिओ मध्ये यायचं असेल तर मग ते फ्रेश होतात. मग हर हर महादेव हे असं चालतंय. खांडस मार्गे जाण्यासाठी आपल्याला पूर्ण रस्ता असाच भेटतोय. पूर्ण नैसर्गिक, म्हणजे काय बनवलेला नाही काय नाही, पूर्ण असा नैसर्गिक रस्ता भेटतो आपल्याला. आपण ज्या रस्त्याने आता चाललोय तो खांडस मार्गे गणपती घाट या रस्त्याने प्रसिद्ध आहे. त्या गणपती घाटाच्या रस्त्याने आता आपण चाललोय. हर 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 गणपती बाप्पा. वाटाणे खातो. कमेंट करा वाटाण्यावर काही. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पार्किंग पासून कंटिन्यू जर तुम्ही 20-25 मिनिटं चालत असाल तर त्याच्यानंतर हा गणपती मंदिर लागतोय. हा ट्रेकिंगचा पहिला टप्पा आहे. इथं आल्यानंतर सर्वजण गणपती बाप्पाचे दर्शन घेतात आणि पुढच्या चालण्याला सुरुवात करतात. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. इथं गणपती बाप्पाचे मंदिर आहे. दर्शन झाल्यानंतर ज्याच रस्त्यानं सरळ यायचं आहे इकडं. पण खांडसला जर तुम्ही भीमाशंकरला जर तुम्ही खांडस मार्गे येत असाल तर कुठल्याही गाईडची गरज नाही आहे. रस्ताही पूर्ण मळलेला आहे आणि खूप लोक ये जा करत राहतात. हे इथं स्टार फुल आहे आणि हे काकानी काकडी ठेवले विकायला. काका कितीला काकडी आहे? 20 रुपयाला. छान आहे. हे नवीन नवीन बारक्या बघ, बारक्या बारक्या घे, बारक्या घे, बारक्या घे. ए बारक्या बघ, उडी मारू नको बारक्या. ए पडशील बारके घे घे, बारक्या खाऊ घे. भीमाशंकरला जाताना अभयारण्यामध्ये खूप अशी प्राणी पक्षी बघायला भेटतात. त्यामध्ये पहिला हा भेटला आपल्याला माकड बघायला भेटलंय. आणखी खूप आहे तिकडं मागं पुढं. खूप दिवसांनी ट्रेकिंग भेटले. कमीत कमी 6 ते 8 महिन्याने पहिल्यांदा ट्रेकिंग करतोय. पूर्ण घामाघूम होत आलोय आणि रस्ताही तसाच आहे. त्यामुळे सर्वांचे अदावत झाले. पण तरी आम्ही काही धीर सोडला नाहीये. बघूया पुढं काय होते. हे बघा, पूर्ण रस्ता हा नैसर्गिक आहे. डोंगरातून भीमाशंकर अभयारण्यामध्ये एवढ्या प्रकारचे पक्षी आहेत. याच्यामध्ये आपल्याला ते हल्दीवाला, याला आपण हल्दीवाला बोलतोय,
बाकी बुलबुलचे पण काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये, हे सर्व बघायला भेटतात. हे वनरक्षक आहेत, यांना आपण काही प्रश्नही विचारू शकत नाहीये. एक प्रश्न विचारला की 4-4 जणांची उत्तरे येतात. हे असं आहे यांचं. आणि बोलतात खालून तुम्हाला सुविधा दिल्यात. खालून आम्हाला एक सुद्धा डस्टबिनचा डब्बा सुद्धा भेटला नाहीये. एक फक्त संडास बांधले, तो बघा तिथं, तो एक संडास आहे. ही आपली सुविधा आहे. इथं उमेश भाऊ एंट्री करतात. समोरून आल्यावर इथं आपल्याला हा पदरगड दिसतोय आणि याच रस्त्यानं आपल्याला सरळ जायचं आहे. पदरगडाच्या समोरून हा पदरगड आहे. पदरगडच्या बाजूला मस्त एक खडकाळ आहे. इथं संदीप भाऊनी काही भाकरी आणल्यात वाटते, त्या आता खातोय आम्ही. काय काय आणले बघू. हा समोर जो पदरगड आहे, मगाशी तुम्हाला जो लांबून दाखवला होता, आता तुम्हाला तो जवळून दाखवतोय पदरगड. इथं उमेश भाऊचा आणि माझं थोडं फोटोशूट झालं आहे. आता आम्ही चाललोय पुढच्या वाटचालीस. आता जवळपास डोंगर भाग आम्ही कव्हर केला आहे, एक टप्पा. आता पूर्ण हा पठारी भाग लागला आहे. पठारी भागाच्या नंतर अजून एक डोंगर भाग लागेल, त्याच्यानंतर पठारी भाग, धबधबे, आणि त्याच्यानंतर आपल्याला भीमाशंकरचं मंदिर लागणार आहे. डोंगरावरती पूर्ण ढग उतरून आल्यात, छान दिसतात एकदम. गणपती बाप्पा ओम नमो शिवाय. हर हर महादेव. इकडनं सरळ जाऊन या डोंगराच्या साईडनं जाऊन इथं लोक चालतात. या डोंगराच्या पलीकडं आपल्याला जायचं आहे. भीमाशंकर अभयारण्यामध्ये आल्यानंतर जर तुम्ही हा नजारा नाही बघितला तर मग दुसरं काय बघितलं इथे येऊन. हे बघा किती छान एकदम भव्य दिव्य दिसतंय. पूर्ण ही जी रांग दिसते ही पूर्ण मालशेत घाटाची रांग आहे. हे पूर्ण मालशेत घाट आहे आणि हे छोटे छोटे दुधाळलेले फेसाळलेले वॉटरफॉल. हे बघा एकदम सुंदर असा नजारा आहे इथं. अलौकिक म्हणजे आम्ही कधी बघितलाच नाही असा नजारा. हे बघा एकदम सुंदर आहे, खूप छान दिसते, खूप छान आहे. या धबधब्यांचा आवाज बघा, आवाज नुसता खलखल 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 करते. हे बघा ना, खूप छान आहे असा. इकडे बघा, इकडे बघा. पाऊस हे आमची मंडळी खूप हॅपी आहे. रवी भाऊनी झाला, रवी भाऊचा चालू झाला. हे डावे हातानी. मगाशी तिथून तो दृश्य दाखवला होता, आता या जागेवरून तो दृश्य दाखवतोय. आता 9:07 झालीत. बरोबर आपल्याला आपण 7:07 सुरुवात केली ती. 2 तास झाले आपण नुसता चालतोय. पण असं नाही की आम्ही कंटिन्यू चालतोय, मध्ये थोडासा ब्रेक घेतला, 2-3 वेळा ब्रेक घेतला. सावकाश चालतोय आपण, 2-3 वेळा ब्रेक पण घेतला ना. एकदम असा मस्ती मजाकमध्ये चाललोय सध्या तरी. मस्ती मजाकमध्ये आमचा लक्ष आहे खाली, पण थोडीशी अशी मस्ती मजाक चालू आहे, म्हणून थोडासा वेळ जास्त लागतो आम्हाला. हे बघा अभयारण्यामध्ये एवढे मोठे मोठे झाड आहेत, खूप मोठा झाड आहे हा. आणि पूर्ण झाडांनी असा घनदाट आहे. सूर्यप्रकाशही खाली येत नाहीये, एवढा घनदाट आहे हा जंगल. आणि पूर्ण शांतता. फक्त आम्ही 7 जण इथं चालतोय सध्या तरी.
हा आपला भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला जाता रस्ता आहे आणि बाजूला शिला बघा, दगड बघा किती मोठा आहे. बघा थांब, दगड आहे का माती? कम से कम मला असं वाटतं की 10-15 फूट दगड असेल तो. हो दगडच आहे. आता आपण ट्रेकचा अर्धा टप्पा पूर्ण केलाय. इथं आता आपण 15 ते 20 मिनिटं थांबणार आहेत. हे रवी भाऊ नेहमीप्रमाणे आपली पेलवानगिरी. आणि आता आपल्याला या झाडाच्या आतून चढायचं आहे. पूर्ण झिगझॅग पद्धतीने आपल्याला वरती चढायचं आहे आणि एकदम त्या टोटल टॉपला चढायचं आहे. तिथं लोक चालतात, ते थोडंफार दिसतात फक्त. तिथं जायचं आता आपल्याला. इकडे माकडं पण आहेत छोटी छोटी. माऊली आता कसं वाटतंय? गार वाटतंय. आता कसं वाटतंय? लय बरं वाटतंय. हे बघा, पारपर्यंत जिथनं नजर दिसेल माणसं चालतात. पूर्ण रस्ता हा आता झिगझॅगचा आहे. झिगझॅगचा रस्ता आहे. एकदा खालचा नजारा तर बघा. ती जी लोक आहेत ना इथं, तिथून आम्ही आलोय. तुम्हाला आणखी वरती गेल्यानंतर, इथं वरती गेलो ना, आणखी एकदा तुम्हाला दाखवीन तो पॉईंट कुठं आहे तो. पण एकदा नजारा तर बघा. हा हा हा, पूर्ण अभयारण्याला निसर्गाने भर भरून दिले. कुठं काही कमी ठेवली नाही आहे. आणि हे आमचे इथून खालून येऊन असा या रस्त्यानं परत इथनं वरती जाऊन इथनं परत जायचं आहे. जरासं इथं ट्रॅफिक झालं आहे, निमुळता रस्ता आहे म्हणून सर्वांनी जरा आलू येतात. हे आमचे शिवभक्त आहे सगळे. जरा इथे ट्रॅफिक मुलं थांबलेत. सर्वकडे आम्हाला ट्रॅफिक बघायला भेटते. ते आमची जीवाला जमलेली आहे ट्रॅफिक. ट्रॅफिक म्हणजे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्हाला आम्ही भेंडीकर मिळालाच पाहिजे. मुंबईच्या उपनगर. आपला डोंगर हिरवागार, आमचा डोंगर हिरवागार. चला, हे रवी भाऊ मिनरल हॉट. पाणी पितो का तुला? ये पिये तू पण. हा थोडा रिस्की पॅच आहे इथं. हा आपला निसर्ग आणि हे आपले सगळे शिवभक्त हळूहळू चालू आहेत. हर हर महादेवच्या घोषणा देत. चला मच्छिंद्र साईराम, चला. ओम साईराम. जय साईराम. अरे टॉप पॉइंट दिसायला लागला आता. हे इकडनं चालू आहे सर्व. हा आता शेवटचा स्पॉट आलाय. ही आमची एनर्जी 4 तासानंतर. हर हर महादेव, हर हर महादेव. 4 घंट्यात पोहोचलो आपण. 11:05 झाल्यात ना. आपण निघलो होतो 7:07 बरोबर. आपल्याला 4 तास लागल्यात हलक्या बुलक्यामध्ये डुलत. बाटला तो दिसतोय इथून. हा आपला टॉप पॉइंट आहे. इकडनं पूर्ण जाऊन मंदिराकडे रस्ता आहे. इथं जरा असा रिलॅक्स मस्त थंडी हवा सुटले, त्याचा आनंद घेतात सर्व शिवभक्त. भीमाशंकर महादेवाच्या दर्शनाला आलो होतो, पण ही गर्दी बघा आता आज संडेची
श्रावण सोमवार ती दुसरा रविवार आहे. ही रांग आहे, ही दर्शनासाठी लाईन बघा. मुख दर्शनासाठी गर्दी खूप होती. तर आता आम्ही इथं उगमस्थानला आलोय. इकडनं उगमस्थान बघून परत आम्ही मुखदर्शन पण घेणार आहे आणि त्याच्यानंतर गुप्त शिवलिंगाचं पण दर्शन घेणार आहे. असं आमचं प्लॅन आहे. आमच्या अध्यक्षांनी आताच मला सांगितलं. हा आहे भीमा नदीचं उगमस्थान आहे. हे भीमा नदीचं उगमस्थान आहे. इथे मंदिराचं काम चालू आहे आणि इथं खाली आपलं भीमाशंकरांचं मंदिर आहे. हे भीमा नदीचं उगमस्थान इकडनं भीमा नदी होते. तिथं भीमा नदीचं उगमस्थान आहे. तिकडनं आता आपण चाललोय गुप्त शिवलिंगाचे दर्शन घ्यायला. इकडनं शॉर्टकट आपण घुसूया, त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही कधी आलात तर नक्की इकडे या. 11 वर्ष झाले आम्ही येतो. हा सुजित गायकर आहे, शिवभक्त आहे. 11 वर्ष झालं. दर श्रावण महिन्यात ते येतात इकडं. त्यांच्याच मुलं आम्हाला आज ते भीमा नदीचं समजलं उगमस्थान कुठं आहे काय आहे ते. नाही तर आम्हाला एवढे वर्ष आम्ही येतो, आम्हाला काही नव्हतं माहिती. यांच्या मुलं आज ते आम्हाला पॉसिबल झालं सर्व. भाऊ काय बोलाल? आहे बोले की भरोसे. हे आमचं शॉर्टकट दर्शन आहे. जो आहे ना. आता आम्ही चाललो इकडे मुख्य दर्शन कलश दर्शन घेण्यासाठी. आता आम्ही चाललोय कलश दर्शन करण्यासाठी. कलश दर्शन घेण्यासाठी कलश दर्शन घेतल्यानंतर गुप्त शिवलिंगाचं दर्शन घेऊ. गर्दी बघा, गर्दी नेहमीप्रमाणेच असते, कारण श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वांकडे गर्दी खूप असते. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधा नमन हरी गोपाल बोलो, राधा गोपाल बोलो, बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. खाली आल्यानंतर इतकं मुखदर्शनची लाईन आहे, पण मुखदर्शनाची पण लाईन खूप आहे. मुखदर्शनला पण लाईन खूप आहे. हा लाईव्ह दर्शन आहे. तुम्ही सर्वांनी लाईव्ह दर्शन घ्या, कारण आम्ही तोच दर्शन घेतलंय. हे कलश दर्शन आहे. कलश दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत, कारण दर्शन तर आज होणार नाही आहे. त्यासाठी आज कलश दर्शनच भेटेल. कलश दर्शन घ्या सर्वांनी. हा भीमाशंकरचं मंदिर आहे आणि याच रस्त्यानं पाठीमागच्या साईडनं यायचं. इथं गुप्त भीमा आहे. याच रस्त्यानं खाली जायचं आपल्याला. अर्धा तासाची ट्रेकिंग आहे. अर्ध्या तासानंतर ते आपल्याला गुप्त भीमा येईल. गुप्त भीमाशंकर मंदिरापासून काहीतरी 25 ते 30 मिनिटाचा रस्ता आहे. बघूया आता. बोलतात 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर आहे. दादा आहेत त्या ठिकाणी. हे साक्षी विनायकाचं मंदिर आहे इथं. आणि हे काय लॉजिक आहे मला माहित नाहीये. हे दगड रचाचं कारण असं आहे की जेवढी दगड असेल तेवढी त्याची इच्छा पूर्ण होते, किंवा ज्याचं दगड राहील त्याची इच्छा इथं पूर्ण होते असे मानतात.
ते किंवा ज्यांनी दगड तुम्ही रचून इतर तसेच राहिले हा तर त्यांची बायको त्याला त्रास देत नाही. रात्री कधी पिऊन घेतात काय प्रॉब्लेम. अशी यांची भावना आहे. प्रत्येकाला आपापले विचार आहेत, त्यांनी त्यांचे विचार मांडले. हे साहेबांना त्यांचा साहेब दादा आहेत, दादांना मुख्यमंत्री व्हायचे. मुख्यमंत्री व्हायचा आहे. हा त्याने आता दगडावर दगड ठेवलेले आहेत. ते कंपनीचे मालक आहेत हा आणि आता त्यांना राजकारणात उतरायचं आहे. आणि ते दादाचे अगदी जवळचे कट्टर आहेत. खंदे समर्थक. हा, खांदे समर्थक आहेत. दादाचे खांदे समर्थक आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी एक हे केलेलं आहे की दादांना मुख्यमंत्री करायचे या ठिकाणी. इथं चिंकी आहे आणि इथं चिंकीचा बाबू आहे. इथं हे चिंकी मिंकी इथं मस्ती करतात. हेल्पफुल आहे, पडार आले त्याला सपोर्टला देते. चिंकी बाल्या, ए बाल्या परशील बाल्या, पकड बाल्या पकड. गुप्त भीमासाठी आल्यानंतर तुम्ही इकडनं खाली याल. त्याच्यानंतर हा ओढा एक क्रॉस करायचा आहे. क्रॉस केल्यानंतर इकडनं खाली जायचं आहे. खाली आणि ते कुठं गेलं, हां ते तिथंशी आहे ते गुप्त भीमा. तर आपण बघूच्या तिथं जाऊन काय आहे ते. एक सुंदरचा सीन आहे, ते पण बघून घ्या तुम्ही. इकडनं वरून आपण इकडनं खाली आलोय आणि इथं ते गुप्त भीमा आहे. तुम्हाला मी दाखवतो आता. हे आहे ते गुप्त भीमा आणि हा असा वर्गाचा हा असा ओढा क्रॉस करून पुढे जायचं आहे. परत आपल्याला त्या रस्त्यानं आपल्या रिटर्नचा प्रवास करायचा आहे. आता आमचा भीमाशंकरचा दर्शन वगैरे नाश्ता करून जेवण करून सर्व आमचं झालंय. आता वाजल्यात 2:49. आता आमचा परतीचा प्रवास चालू होईल. म्हणून मी आता हा व्हिडिओ इथं संपवतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हा एक राहिलं, 1 मिनटं. उमेश भाऊ, हां तुम्ही तुमचा अनुभव काय शेअर कराल आम्हाला? नाही, मी आता माझा व्हिडिओ समाप्त करतो. म्हटलं तुमच्याशी 2 मिनटं बोलूया. उमेश काही आपला अनुभव शेअर करत नाहीये. देवदास तू शेअर करणार? देवदास विचारच करत बसेल. संदीप भाऊ अनुभव काय शेअर करणार? सांगे ना. ठीक आहे, कोणीच अनुभव शेअर करत नाही, पण आमचं खूप मजेत झालं.